बघा किती छान तरी आली आपल्या वांगे बटाट्याच्या भाजीला. पण ही खरी चव लपली ज्या भांड्यामध्ये ही भाजी बनवली त्या भांड्यात. मी आज वापरत आहे बर्गनर एसेन्शियल स्टीलची नवीन ट्रिप्लाय स्टेनलेस स्टील कढई. किचनमध्ये काम करताना जर भांडी दर्जेदार असतील ना तर स्वयंपाकाचा आनंदच वेगळा असतो. या कढईचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ही ट्रिप्लाय आहे, ज्यामुळे उष्णता सर्व बाजूने सारखी लागते आणि भाजीही लवकर शिजले जाते. त्याचसोबत भाजी करपत नाही किंवा खाली लागत देखील नाही. किती प्रीमियम आणि मजबूत डिझाईन बनवली. ही कढई तुम्ही गॅसवरती किंवा इंडक्शनवरती देखील वापरू शकता. फ्राय पॅन आणि कढई यासोबत तुम्हाला एक लीड देखील दिली जाते. एकदम प्रीमियम क्वालिटीची अशी लीड आहे. हँडल इतके भारी आहे ना, गरम जरी कढईवरचं झाकण काढायचं झालं तर कपडा वगैरे पकडायची गरज नाही. अलगद तुम्ही उचलू शकता, जे अजिबात गरम होत नाही. आता कढईमध्ये छान असं काळं वाटण भाजून घेणार आहोत वांग्यासाठी लागणारं. तुम्ही बघू शकता एकसारखं असं भाजलं जातं आहे. अजिबात इतर स्टीलच्या भांड्यांसारखं हे करपत नाही आहे. सर्व मसाला मी भाजून घेतला आहे. डिटेल सर्व कॅप्शनमध्ये देते, जाऊन तुम्ही चेक करू शकता. पातेल्यात पाणी घेतलं, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं, चिरलेली वांगी घालायची म्हणजे काळी पडणार नाहीत. तयार केलेलं जे वाटण होतं आपण ते मिक्सरमध्ये घालायचं. यावरती हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची, पाणी टाकून पेस्ट बनवून घ्यायची. नंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता तडतडल्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं. नंतर काही सुके मसाले ॲड करायचे, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. त्यानंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये घालायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. एवढ्या वेळ ग्रेव्ही शिजल्यानंतरही कढईला अजिबात चिटकलेली नाही आहे. त्यानंतर तयार केलेले वांगे बटाटे होते पाण्यामधले ते घालायचे आणि 3 मिनिटासाठी आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचे. आता तुम्ही अशी सुकी जर आवडत असेल तर याच पद्धतीची भाजी तुम्ही खाऊ शकता. चवीला खूप छान लागते. मी इथे रस्सा भाजी बनवणार आहे, त्यासाठी ते गरम पाणी उकळतं घातलं म्हणजे तरी छान येते. थोडीशी कोथिंबीर टाकायची, 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. झणझणीत वांगा बटाटा रस्सा भाजी तयार आहे. कढईच्या लिंकसाठी कमेंटमध्ये लिंक म्हणून नक्की टाईप करा.